मित्रांनो, आजची जी कथा आहे ती आपल्यासोबत अमनने शेअर केली आहे. अमन जे सध्या 33 वर्षाचे आहे, पण ही गोष्ट आहे अमनच्या लहानपणीची, ज्या वेळेस अमनचे वय फक्त आणि फक्त 5 वर्ष होते. अमन सांगतो की या भयानक घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आणि आज 28 वर्षानंतरही अमनच्या मनात त्या घटनेची सल तशीच आहे. कारण या घटनेसाठी अमन स्वतःलाच दोषी मानतात. तर चला सविस्तर जाणून घेऊया या घटनेविषयी. त्या अगोदर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपल्या रहस्यमय भयकथा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑन करा, जेणेकरून अशाच रहस्यमय हॉरर स्टोरी आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. मित्रांनो, या घटनेची सुरुवात होते साल 1997 मध्ये. 1997ला आग्र्याच्या एक छोट्याशा गावामध्ये अमन आणि त्यांची फॅमिली राहत होती. 1997 मध्ये अमन यांचे वय अवघे 5 वर्ष होते आणि त्यांच्या कुटुंबामध्ये आई, वडील, अमन आणि 5 महिन्याचा एक छोटासा भाऊ असे मिळून 4 लोक राहत असत. आता एके दिवशी अमनच्या आजीच्या म्हणजे मम्मीच्या आईच्या घरी एक कार्यक्रम होता. त्या निमित्ताने या सर्वांना तिकडे जायचे होते. आता अमनच्या आजीचे गाव त्यांच्या घरापासून साधारणतः 15 किलोमीटर होते. आता अमनचे वडील तिकडे जाण्यासाठी आपली स्कूटर काढतात आणि सर्वजण मिळून अमनच्या आजीच्या गावाला जायला निघतात. काही वेळातच त्यांची स्कूटर अमनच्या आजीच्या दारात येऊन थांबते. तसं अमन स्कूटरवरून खाली उतरतो आणि आपल्या आजीला जाऊन मिठी मारतो. अमनला त्याची आजी भरपूर खाऊ खायला देते आणि पैसे देते, पण अमन तो खाऊ न खाता सरळ पळत बाहेर जातो आणि आपल्या मित्रांसोबत खेळू लागतो. काही वेळातच कार्यक्रमही चालू होतो आणि सारे तिथे जमलेले नातेवाईक मंडळी त्या कार्यक्रमात व्यस्त होऊन जातात आणि आता कार्यक्रम संपता संपता रात्रीचे 8 वाजतात. त्यामुळे अमनचे वडील अमनच्या आईला घरी चालण्यासाठी इशारा करतात आणि अमनची आई सुद्धा घरी चालण्यासाठी तयार होते. परंतु अमनची आजी दोघांनाही आजची रात्र थांबण्यासाठी आग्रह करते. परंतु अमनच्या वडिलांना सकाळी लवकर कामावरती जायचे असते, त्यामुळे ते थांबण्यासाठी नकार देतात. त्यामुळे नाईलाजाने अमनची मम्मी आणि अमन दोघांनाही घरी जावे लागते. आता निघता करता त्यांना रात्रीचे 9 वाजतात. अमनचे वडील आपली स्कूटर चालू करतात आणि सर्वात पुढे अमन उभा राहतो. त्यानंतर त्यांचे वडील बसतात आणि सर्वात शेवटी अमनची आई आपल्या 6 महिन्याच्या बाळाला घेऊन बसलेली असते. अमनची आजी अमन आणि त्यांच्या 6 महिन्याच्या भावाच्या खिशामध्ये एक माचीची डब्बी टाकते. त्यांची अशी मान्यता असते की माचे सोबत असल्यास नकारात्मक गोष्टी आपल्या जवळ येत नाहीत आणि जड मनाने अमनची आजी त्यांना निरोप देते. तर काही वेळ स्कूटर चालून ते चौघे थोड्या लांबवर पोहोचलेले असतात आणि आता रोड जो आहे तो पूर्णपणे सुमसाम असतो. त्यांच्या मागे आणि पुढे लांब लांबवरती कोणीच नसते आणि आजूबाजूला फक्त आणि फक्त झाडे झुडपेच असतात. त्यातून काजव्यांचा किर्र करणारा आवाज येत असतो. आता आणखी थोडे पुढे गेल्यावर त्यांना एक नदी लागते. त्या नदीवरती एक पूल असतो आणि त्या पुलावरून त्यांची स्कूटर चाललेली असते. रात्रीच्या त्या अंधारामध्ये आणि काजव्यांच्या किर्र करणाऱ्या आवाजात ती नदी खूपच भयानक दिसत असते. ते पाहून अमनच्या मम्मीच्या पोटात भीतीचा गोळा येत असतो. आता जशी तशी ती नदी पार होते, पण ती नदी संपते तशी त्यांना एक स्मशान घाट लागते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या स्मशानात एक चिता जळत असते, ज्याच्या आगीच्या ज्वाळा खूप वरतीपर्यंत भडकत असतात आणि त्या आगीच्या प्रकाशात अमनच्या मम्मीला म्हातारा माणूस दिसतो आणि ती व्यक्ती एक टक लावून अमनच्या मम्मीकडेच पाहत असते. पहिले तर अमनच्या मम्मीला वाटते की हा व्यक्ती त्या चितेला अग्नी देण्यासाठी थांबलेला असेल आणि तेवढ्यात त्यांच्या स्कूटरच्या पाठीमागचा टायर अचानक फुटतो आणि ते चौघेही खाली पडणारच असतात. तेवढ्यात अमनचे वडील कसेबसे स्कूटर आवरतात आणि ते चौघेही स्कूटरवरून खाली उतरतात. अमनचे वडील पाठीमागचा टायर पाहतात
आणि तो बदलण्यासाठी स्कूटरच्या पाठीमागे असलेला एक्स्ट्रा टायर काढतात. हे सर्व चालू असताना अमनच्या मम्मीचे लक्ष त्या जळणाऱ्या चितेकडे आणि त्या म्हाताऱ्याकडे असते. आणि आता त्या माणसाला पाहून अमनच्या मम्मीला खूपच भीती वाटू लागते. ही गोष्ट अमनची मम्मी अमनच्या वडिलांनाही सांगते. परंतु अमनच्या वडिलांना ती चिता आणि तो म्हातारा दोन्हीही दिसत नसत. अमनचे वडील अमनच्या मम्मीवरती जोरात ओरडतात आणि त्यांना गप्प बसायला सांगतात. आता अमनची मम्मी विचार करायला लागते की हे कसं काय शक्य आहे. इथे जळणारी ही चिता आणि तो म्हातारा यांना म्हणजे अमनच्या वडिलांना कसा दिसत नाही. त्यामुळे अमनची मम्मी अमनला हळूच विचारते की बेटा, ती आग आणि तो म्हातारा माणूस तुला दिसत आहे का? यावर अमनही म्हणतो की हो मम्मी, चिदा आणि तो म्हातारा हे दोन्ही मला दिसत आहे आणि मला त्या म्हाताऱ्याची खूप भीती वाटत आहे. अमनची मम्मी अमनला आपल्या जवळ घेते आणि घाबरू नको, आता आपण इथून लगेच निघूयात असे म्हणते. तेवढ्यात अमनच्या वडिलांचा स्कूटरला टायर बसून देखील होतो आणि अमनचे वडील सर्वांना स्कूटरवरती बसायला सांगतात. तसे सर्वजण स्कूटरवरती पुन्हा बसतात आणि अमनची मम्मी पुन्हा त्या माणसाकडे पाहते तर तो म्हातारा माणूस अमनच्या मम्मीच्या अगदी समोर येऊन थांबलेला असतो. आणि तेवढ्यात स्कूटरही चालू होते आणि यावेळेस तो म्हातारा खूपच भयानक दिसत असतो. त्याच्या शरीराची पूर्ण त्वचा एखाद्या जळालेल्या माणसासारखी असते. त्याचे डोळे लालबुंद असतात आणि त्यांचे हास्य जणू एखाद्या राक्षसाप्रमाणेच वाटत असते. आता तो म्हातारा माणूस स्कूटरच्या मागे धावू लागतो. तशी अमनची मम्मी पुन्हा अमनच्या वडिलांना सांगण्याचा प्रयत्न करते. पण अमनचे वडील एकदा मागे वळून पाहतात आणि अमनच्या मम्मीला पुन्हा ओरडतात आणि त्यांना गप्प बसायला सांगतात. अमनलाही तो म्हातारा स्कूटरच्या मागे पळताना दिसत असतो. तर तो म्हातारा माणूस पळता पळता स्कूटरच्या एकदम जवळ येतो आणि एक भयानक किंकाळी फोडून स्कूटरच्या आरपार होतो. आता रात्रीचे 12 वाजलेले असतात आणि हे चौघेही आपल्या घरी पोहोचतात आणि झोपण्यासाठी आपल्या बेडरूम मध्ये जातात. तेव्हा त्यांना समजते की आपल्या लहान बाळाला म्हणजेच अमनच्या भावाला खूप जास्त ताप आलेला आहे. अमनची मम्मी आपल्या घरामधले असलेले औषधे अमनच्या भावाला पाजते आणि त्याला झोपी घालते आणि त्यानंतर सर्वजणही झोपी जातात. आता पहाटेचे 6 वाजलेले असतात आणि अमनची मम्मी अमनच्या वडिलांना उठवते आणि सांगते की बाळाला खूपच जास्त ताप आलेला आहे आणि त्यामुळे तो खूप रडत आहे. अमनचे वडील उठतात आणि बाळाला पाहतात तर त्याचे अंग आगीप्रमाणे गरम झालेले असते. अमनचे वडील बाळाला घेऊन लगेच एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये जातात. तिथे बाळाला ॲडमिट केले जाते आणि त्यावर उपचारही सुरू होतात. पण ज्या वेळेस बाळावरती उपचार चालू असते त्यावेळेस अमनची मम्मी पूर्ण वेळ तिथेच बसलेली असते. त्यावेळेस अमनच्या मम्मीच्या लक्षात येते की आपले जे हे बाळ आहे ते येणाऱ्या जाणाऱ्या माणसांकडे अशा पद्धतीने पाहत आहे आणि हसत आहे की जणू कोणी एखादा मोठा माणूस आहे. आणि अचानक अमनचा 6 महिन्याचा भाऊ खूप जोरजोराने रडू लागतो आणि रडता रडता एक जोरात किंकाळी फोडतो आणि तिथेच आपला जीव सोडतो. आता ही किंकाळी पण त्याप्रमाणेच असते ज्याप्रमाणे काल रात्री तो म्हातारा किंकाळत स्कूटरच्या मागे धावत होता. सर्व लोक मिळून बाळाचा अंत्यविधी पूर्ण करतात आणि आपल्या घरी परततात आणि तो दिवसही संपतो. आता रात्रीचे 12 वाजलेले असतात. अमनची मम्मी जोरजोरात ओरडायला लागते आणि सांगायला लागते की घराच्या बाहेर कोणीतरी थांबलेला आहे आणि तो जोरजोरात किंकाळत आहे. आता सर्वांना वाटत असते की बाळाच्या मृत्यूमुळे अमनच्या मम्मीच्या डोक्यावरती परिणाम झाला आहे आणि दुसऱ्या दिवशी अमनच्या मम्मीलाही हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आता अशा प्रकारे काही दिवस अजून जातात आणि अमनची मम्मी आता रोज रात्री 12 वाजता जोरजोराने ओरडत असते. असेच काही दिवसही निघून जातात आणि एके दिवशी शेजारील काही स्त्रिया अमनच्या मम्मीला भेटण्यासाठी येतात आणि त्या स्त्रियांमध्ये एक वयस्कर आजीही असते. जेव्हा ती अमन यांच्या घरामध्ये येते तेव्हा तिला जाणवत असते
की या घरावरती काही नकारात्मक शक्तीने कब्जा केला आहे. आणि जेव्हा ती अमनच्या मम्मीला पाहते, तेव्हा अमनच्या मम्मीच्या चेहऱ्यामध्ये तिला त्या म्हाताऱ्याचा चेहरा दिसू लागतो. तशी ती पळत बाहेर येते आणि अमनच्या वडिलांना बाजूला घेऊन जाते आणि ती अमनच्या वडिलांना विचारते, की "बाळा, तुझा बाहेरील गोष्टींवरती विश्वास आहे का?" तेव्हा अमनचे वडील त्या आजीला म्हणतात, की "आजी, माझा या गोष्टींवरती बिलकुल विश्वास नाही." तेव्हा ती आजी अमनच्या वडिलांना म्हणते, की "तुझ्या बायकोच्या जीवाला धोका आहे. तुझ्या बायकोमध्ये एक भयानक चेहऱ्याचा म्हातारा वास करत आहे." असे बोलून ती आजी तिथून निघून जाते. आता ती रात्र संपते आणि दुसरा दिवस उजळतो. अमनचे वडील आपल्या स्कूटरवरती कामाला जाण्यासाठी निघालेले असतात. थोडे पुढे जाताच त्यांना जोरजोरात रडण्याचा आवाज येतो. काय झाले आहे हे पाहण्यासाठी अमनचे वडील आपल्या स्कूटर उभी करून त्या घराकडे जातात आणि पाहतात तर काय, त्या घरामध्ये एक मयत झालेली असते आणि ती मयत दुसरी तिसरी कोणाची नसून त्याच आजीची असते, जी काल रात्री अमनच्या वडिलांना भेटलेली असते. हे पाहून एक मिनिटासाठी अमनच्या वडिलांना विश्वासच बसत नाही. त्यांच्या कानात सतत एकच वाक्य फिरू लागते आणि ते म्हणजे, "तुझ्या बायकोच्या शरीरात एक भयानक म्हाताऱ्याचा वास आहे." आणि एकदम अमनच्या वडिलांना ती गोष्ट आठवते, ज्या दिवशी ते परत येत असत. त्या दिवशी सुद्धा अमनची मम्मी एका म्हाताऱ्याविषयीच सांगत होती. अमनचे वडील लगेच आपल्या स्कूटरवरती बसतात आणि शेजारच्या गावात जातात, जिथे त्यांची मोठी बहीण म्हणजे अमनची आत्या राहत असते. आता अमनची जी आत्या असते, त्यांचे सासरे यांना सिद्धी प्राप्त असते. अशा गोष्टींमध्ये ते लोकांची मदत देखील करत असत. आता अमनचे वडील त्यांना घेऊन आपल्या घरी येतात. ते दोघेही जसे घराच्या अंगणात येतात, तर ते बाबा पाहतात, की अंगणातील तुळस झाडे पूर्णपणे वाळून गेलेली असतात आणि ते बाबा डोळे बंद करून काही मंत्र पुटपुटतात. तेवढ्यात घरातून जोरजोरात हसण्याचा आणि किंकाळण्याचा आवाज येऊ लागतो. त्यामुळे आजूबाजूचे शेजारी सुद्धा तिथे जमतात. तेव्हा ते बाबा अमनच्या वडिलांना एक अभिमंत्रित माळ देतात आणि सांगतात, की "ही माळ अमनच्या मम्मीच्या गळ्यात घाल आणि त्यांना माझ्या दरबारात घेऊन ये. याचा इलाज तिथेच होऊ शकतो." आणि ते बाबा तिथून निघून जातात. आता अमनचे वडील ती माळ अमनच्या मम्मीच्या गळ्यात घालण्यासाठी जातात, तर अमनची मम्मी अमनच्या वडिलांना इतक्या जोरात धक्का मारते, की अमनचे वडील हवेत उडून दूर पडतात. आता अमनच्या वडिलांना कळून चुकते, की हे त्यांच्या एकट्याकडून होऊ शकत नाही. मग ते आजूबाजूच्या शेजाऱ्यांनाही बोलून आणतात. जवळपास 12 ते 15 जाडजूड लोक अमनच्या मम्मीला पकडण्याचा प्रयत्न करत होते. परंतु अमनची मम्मी कोणाच्याही हाती लागत नव्हती. जसे तसे ती माळ अमनच्या मम्मीच्या गळ्यात घालतात आणि एका रिक्षात टाकून त्यांना त्या बाबाच्या दरबारात घेऊन जातात. आता अमनच्या मम्मीला एका गोल वर्तुळात बसवतात आणि ते बाबा अमनच्या वडिलांना सांगतात, की काही झाले तरी कोणी ह्या रिंगणाच्या आतमध्ये येता कामा नये. आणि ते बाबा डोळे बंद करून मंत्रोच्चार करायला सुरुवात करतात. जसजशी ती क्रिया पुढे जाऊ लागते, तसतशी अमनची मम्मी जोरजोरात ओरडत असत आणि भयानक आवाजात किंकाळ्या फोडत असत. थोड्या वेळाने ते बाबा आपले डोळे उघडतात आणि विचारू लागतात, की "बोल, तू कोण आहेस आणि कशासाठी या स्त्रीवरती आली आहेस?" तेव्हा अमनची मम्मी खूपच भारदस्त आणि जाड आवाजात बोलू लागते, की "मी एक 65 वर्षाचा म्हातारा आहे. मी काही दिवसांपूर्वीच माझी मयत झाली होती आणि त्याच काळामध्ये ही स्त्री त्या रस्त्याने चालली होती. पण ती ज्यावेळेस चालली होती, त्यावेळेस तिने मला पाहिले आणि मला हे जाणवलं, की ह्या स्त्रीला मी दिसत आहे. हे पाहून मलाही खूप आनंद झाला आणि मी ठरवलं, की आता इथून पुढे या बाईच्या शरीरातच मला निवास करायचा आहे. म्हणून मी यांच्या गाडीचा टायर फोडला आणि त्यांना तिथेच थांबवले आणि काही वेळानंतर या बाईच्या शरीरात प्रवेश केला." तर ते बाबा बोलतात, की "पण आता तुला या शरीरातून जावे लागणार आहे. त्यासाठी तुला हवं ते देण्याची तयारी आमची आहे. तर बोल, तू हे शरीर सोडण्यासाठी तू काय घेणार?"
तेव्हा तो म्हातारा भयानक हास्य करत म्हणतो की ठीक आहे. ज्या ठिकाणी यांची गाडी थांबली होती, नदीच्या त्या ठिकाणी 2 किलो कच्चं मांस, दारू आणि काही गोड पदार्थ ठेवायला सांगा. मी ते ग्रहण करून या शरीराला कायमचं सोडून जाईन. ठरल्याप्रमाणे अमनचे वडील त्या ठिकाणी सर्व सामान ठेवून येतात आणि जसे ते पुन्हा दरबारात पोहोचतात, तर त्यांची बायको म्हणजे अमनची मम्मी बेशुद्ध असते. काही वेळाने अमनची मम्मी शुद्धीवरती येते आणि त्यांना काहीच आठवत नसत. म्हणजे त्यांच्या 6 महिन्याच्या मुलाच्या मृत्यूनंतर त्यांना काहीच आठवत नसत. अमनची मम्मी आपल्या मुलाच्या आठवणीने जोरजोरात रडू लागते. हे पाहून तिथल्या सर्व लोकांचे हृदय हेलावून जाते आणि त्या दिवसानंतर अमनच्या मम्मीला पुन्हा कधीही त्या म्हाताऱ्याने त्रास दिला नाही. पण अमनची मम्मी त्या घटनेनंतर खूपच कमी बोलत असत. पण अमनला नेहमी असे वाटते की त्यांच्या 6 महिन्याच्या भावाला त्या एंटिटीने यामुळे पोजेस केले, कारण की त्यांच्या भावाच्या खिशातील माचीची डब्बी अमनने आजीच्या घरातून निघतानीच काढून घेतली होती.